तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग नंबर 3 मध्ये। जसं की तुम्ही माझ्या अगोदरच्या 2 ब्लॉगला जे प्रेम दिलं तसंच प्रेम या सुद्धा ब्लॉगला द्या। आणि आजचा हा ब्लॉग असणार आहे आपला पाहुणचाराचा। आज आमच्याकडे पाहुणचार आहे, तर खूप सारे असे पाहुणे येणार आहे। ते पाहुणे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे। आम्ही खूप धम्माल करणार आहे। आता मी चाललेलो आहे सिल्लोडला ह्याच्यासाठी चाललो। आता मी मस्त आंबे आणि भाजीपाला घेऊन येणार। घरी आल्यानंतर मस्त जबरदस्त स्वयंपाक बनवणार। रसाचे दिवस आहे। आणि कोणच्या घरी पाहुणचार चालू आहे सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा। तर चला जाऊ आपण आता सिल्लोडला बाजार करायला। तर निघालोय आम्ही सिल्लोडला। रामू आणि माऊली तर प्रत्येक ब्लॉगमध्ये असतोच, तू म्हणा नाही कसं काय सोबतच राहतो। मित्र आहे आपला जिगरी रामू सुद्धा। आणि सिल्लोडला चाललोय, आम्हाला तिघायला सुद्धा बाजार करायचा आहे। आता जाऊ आणि सिल्लोडचा किती मस्त मोठा बाजार असतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। चला। तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे सिल्लोडमध्ये आता। तर बाजार केलेला आहे आम्ही। रामून सुद्धा किती मोठा बाजार केले। रामचा बाजार दाखव। हा, रामूचा बाजार बाकी, पण रामू चांगला घेतो मटकी वगैरे। आता जास्त काही बाजार भरलेला नाही आज उन्हात आणामुळं। नंतर येतील लोक, पण आम्हाला जरा अडचण असल्यामुळे आम्ही उन्हात आणत आलो। अजून काही थोडंफार घेऊ आणि जाऊ घरी। काय भाव म्हणते ते? 40 रुपये। 40चे 2। 40चे 2 का? ठिकाणी आमचे परममित्र शिवाजी भाऊ भेटले आम्हाला। यांचे रिले मोठं पान लागलेलं आहे, यांच्याकडून पार्टी झाली पाहिजे। भेटल नक्की भेटल। इकडे भेटन का तिकडे गावाकडे आले? गावाकडे। बरं चालेल। या ठिकाणी संभाजीनगरहून सागर आलेला आहे। अचानक कॉल केला त्याने मला की तू कुठे आहे? मी सिल्लोडला आलो। त्याला म्हणलं की पण सिल्लोडलाच आहे। आणि चाललो आम्ही आता काही नाश्ता पाणी करू सागर आला म्हणल्यावर, कारण संभाजीनगरला गेल्यावर तो आम्हाला बिना नाश्ता पाण्याचं ठेवत नाही। त्यामुळे जाऊ आता नाश्ता वगैरे करू काही। तर या ठिकाणी आलेले आम्ही पुणेरी वडापावर सिल्लोडच्या आंबेडकर चौकामध्ये। आता एकदा नाश्ता करून घेतो आणि मग पुढचं। तर या ठिकाणी आलो आम्ही टोपे बघायला रामूला सिल्लोडमध्ये। म्हणलं रामू म्हणे उन्हाची टोपी घ्यायची, पण माऊली म्हणतो मला गांधीचा चष्मा आवडला। माऊली घ्यायचा किंवा गांधीचा चष्मा घेऊन टाकू। बर माऊलीला गांधीचा आवडला आणि रामूला हा आवडला। टोपीच्या ऐवजी चष्मेच बघणं लावले आम्ही। बघू शकतो तुम्ही सिल्लोडमध्ये असं भारी सामान भेटतं बरं। या भाऊचं दुकान आहे आपल्या, या आणि घेऊन जा काय लागतं ते। सिल्लोडून आलो आम्ही बाजार वगैरे करून। रामू म्हणे आता मला उन्हाळ्याची मस्त टकली करायची आहे, आणि रामूने केलेली टकली बघू शकता। रामू कसं दिसतोय, मस्त शाकाल, एक नंबर शाकाल दिसतोय रामू। हे आमचं कार्टून काही बी चाळे करून पाहतो इंस्टाला व्हिडिओ पाहून। बाजारून आलो आम्ही आत्ताच। आमच्या आधी येऊन बसले होते घरी सतीश भाऊ सांगळे आणि त्यांच्या धर्मपत्नी आमच्या ताई निकिताताई। आणि पा काय किती हसणं चाललं। आणि टरबूजच्या भावा कसा टरबूज फोड राहिला। ते फुटत नाही रे, नको टोचू नको त्याला। पुरी होणी फुटलं नाही, शेवटी बायकोकडेच काम केलं। नवऱ्याला काही जमलं नाही। तर मस्त बाजारून आलो आता, आणि म्हणलं आता घरी चाललो। पाहुणे रावळे उरले, मग कशाला खाली आजा। मग सगळ्यांना टरबूज आणलं। सतीशला जास्त टरबूज आवडत होतं म्हणून मी स्वतःच पैशाने आणलं बरं का, सतीशने नाही आणलं। छान आहे टरबूज, एकदम गोड आहे। नातरी मस्त सगळेजण टरबूज खाते। मी मम्मी पाकच माझ्याकडे पोरवली, मला टरबूज जास्त आवडतं म्हणून पोरवली। हा चालेल मग। आणि विशेष म्हणजे मी बाजारून येताना आईला सुद्धा घेऊन आलेलो आहे। आई कसं लागू राहिलं टरबूज? चांगलं लागू राहिलं ना? तो दात हालून दाखव ना एकदा।
आईच्या शेत आता आलत्या बा पुढचे डगडग हालून दाखव ना. वय झाली का? किती वयाची तू आता? हा 70च्या पुढे मी 70च्या पुढे का? 100 लोक राहतील काय मग? बर राह आम्हाला काय अडचण बोली नाही. करीले हा? तिचं लग्न झालं की मला घेऊन जाय कोण घेऊन जा? म्या देवानं देवा नका म्या घेऊन जातो तिथं. चला एकदा टरबूज खातो आता. तर सर्वांना शुभ सकाळ. रात्री वारंवादन आणि पाऊस जास्त असल्यामुळं मी रात्रीच्या 4:15च्या फुटेज काही शूट नाही करू शकलो. त्यामुळं आजचा ब्लॉग जो आहे तो आपण या ठिकाणी स्टॉप करू. आणि आमचा शिल्लोडचा बाजार तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा. धन्यवाद.